रसिक श्रोते हो, दर्शक हो, मित्र हो, जागतिक मातृत्व दिनाच्या औचित्याने मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मातृत्वाचा जागर ही मालिका आम्ही सुरू केलेली आहे। यामध्ये आपण संवाद साधतो आहोत आमचे सन्मित्र मातृभक्त श्री वैभव लीलावती विजय हेंद्रे यांच्याशी। वैभवजी, कुटुंबासाठी आई आणि वडील यांचे निर्णय खूप महत्त्वाचे असतात। बरोबर। आणि ते वेळोवेळी आपण पाहतो आणि ज्यावेळेस कुटुंबामध्ये एखादा प्रसंग असतो निर्णय घेण्याचा, त्यावेळेस आईची आणि वडिलांची भूमिका महत्त्वाची असते। मग असा कोणता प्रसंग आहे का की ज्यावेळेस तुमच्या आईने महत्त्वाची भूमिका घेतली, तर तो प्रसंग आम्हाला सांगा। नक्कीच। सन 1998 साल, बरं, ज्यावेळेस आम्ही हळूहळू मोठे होत गेलो, सायकलचं काम शिकत गेलो, सायकलचं काम करत आलो, त्यावेळेस पद्मावती शॉपिंग सेंटरमध्ये आमचा एक छोटंसं गाळा होता। तो जिन्याखालचा गाळा तो आम्ही 1990 साली खरेदी केला होता। नेम ॲक्च्युली ते गाळे नगरपालिकेचे, पण नेम ऑफ चेंज दुसऱ्या नावावर ना आपल्या नावावर। त्याच रोडला एक मोठा गाळा होता आयनापुरेंचा, राजू आयनापुरे। बरं, राजाभाऊंचा। राजाभाऊ आयनापुरेंचा गाळा होता। तर तो गाळा काय कारणास्तव त्यांनी, त्याला व्यवसाय होत नसेल काय असेल, त्यांनी तो विकायला काढला होता। आणि तो गाळा माझ्या डोक्यामध्ये फिट बसला होता की हे गाळा घ्यायचा आपण, आणि गाळा घेऊन इथं आपल्याला ही गाळा जर घेतला ही आपली अपूर्व पर्वणी आहे आणि ह्याच्यासाठी आपण हट्ट करायचा माझ्या आईपाशी। आता 1998 साली तो गाळा आम्ही 3.5 लाख रुपयाला घेतला, परंतु त्याच्यासाठी खूप यातना सहन करावं लागल्या, खूप कष्ट करावं लागले। आणि त्यावेळेस आईला जो मी निर्णय घेतला होता, आईनं मला सांगितलं, अरे बाळा, एवढे आपल्याकडे पैसे आहेत का, एवढी मोठी रक्कम 1998 साली। मी म्हटलं, आई काही कर, पण तो गाळा आपल्याला घ्यायचाच आहे। आणि तो गाळा आम्ही 1998 साली तो पद्मावती शॉपिंग सेंटरमधला गाळा हा आईनं मला तो गाळा घेऊनच दिला। मी, माझी भावंड, माझी आई, आणि तिथून आमचं व्यवसायाला बरकत आली। थोडक्यात म्हणजे विस्तार होत आला, बरकतच आली थोडक्यात। म्हणजे आधी दुरुस्ती होती, आता दुरुस्ती होती। दुरुस्तीनंतर मग आम्हाला काय केलं, आम्ही त्यावेळेस माझ्या मोठ्या भावाने फलटणला एक व्यापारी होता, सतीश सेल्स कॉर्पोरेशन म्हणून मोठा व्यापारी होता, त्याला रिक्वेस्ट करून त्याच्याकडून आम्ही त्यावेळेस 3.5-4 लाख रुपयाचा त्यांनी माल बिचाऱ्याने उधार दिला आम्हाला। बरोबर। दुकान तर घेतलेलं आहे, आईनं घेऊन दिलं, पण दुकान घेतल्यानंतर इकडून तिकडून ॲडजस्ट बँक प्रकरण करून दुकान घेतलं, पण त्याला पैसा, दुकानासाठी भांडवल तर पाहिजेच की। तर त्यावेळेस आमच्याकडे पैसे नव्हते, ह्याचं तर आम्हाला देणं झालेलं, तर त्या बिचाऱ्याने आम्हाला मदत केली। आणि हे सगळं मोठ्या भावाचं श्रेय आहे। बरोबर। मोठ्या भावानं तिथून 3.5 लाख रुपयाचा माल जाऊन घेऊन आला, आणि तिथून आम्ही व्यवसायाला खरं सुरुवात केली। त्यावेळेस आमची गाडी एका रुळावर आली आणि एक लेवलनं आम्ही चालू। मग आम्ही तिन्ही भावंडानं कष्ट केलं, काम केलं, मिळेल ते कष्ट केलं, हाती पडेल ते, म्हणजे मागं कसं असतंय, जिंदगी एक संघर्ष आहे, सामना करो, आलेल्या कष्ट संकटाला जिद्दीने तोंड देत आलो, पण मागं सरलो नाही। काही करायचं, काम करायचं, कष्ट करायचं, मेहनत करायची। जो मेहनत करतो, कष्ट करतो, त्याला परमेश्वर त्या मेहनतीचं फळ नक्कीच देतोच। ह्या हेतून आम्ही चालत राहिलो। आणि आई आमच्या सगळ्यात महत्त्वाचं, माझी आई आमच्या पाठीची कायम उभी असायची। तुम्ही करा, आईचा आशीर्वाद हा सगळ्यात आम्हाला मोठा होता। तुम्ही करा, मी तुमच्या पाठीचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीचे म्हणल्याप्रमाणे। म्हणजे मुलांचा जो व्यवसाय असेल किंवा उत्पन्नाचा जो मार्ग असेल, त्या मार्गाचा, उत्पन्नाचा विस्तार व्हावा, मुलांना अधिकाधिक उत्पन्न मिळावं, ही आईची भावना असते। आणि त्या भावनेतून नवनवीन संकल्पना किंवा व्यवसायाला जोड देण्याची संकल्पना किंवा त्याचा विस्तार करण्यासाठी युक्ती ही आई आखत असते। आणि त्या माध्यमातूनच वैभवजींच्या आईने त्यांना एका छोट्या गाळ्यातून मोठ्या गाळ्यामध्ये दुकान नेऊन मोठा विस्तार केला, आणि तिथून त्यांचा व्यापारी विस्तार वाढत गेला, आणि आज त्यांचा सोलापूर जिल्ह्यामध्ये लौकिक आहे। वैभवजी, धन्यवाद।